सर मला एक प्रश्न आहे. तुम्ही या प्रकल्पासाठी एखाद्या आर्किटेक्टचं नाव सुचवू शकाल ज्याने आपल्याकडे जे नाही, रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट ॲडव्हर्टाइज देऊन मी प्रोफेशनली कोणाही आर्किटेक्टचं नाव सुचवत नाही. आपण ॲडव्हर्टाइज देऊन जे आर्किटेक्ट येतील त्यांना सगळ्यांसमोर मी इंटरव्ह्यू करणार आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर जनरल बॉडीमध्ये वोटिंग होणार आणि ज्याला सिलेक्ट करायचं तुम्ही सगळे मिळून ठरवाल तो निवडून येईल. आधी 20-25 पैकी 10 आपण शॉर्टलिस्ट करू, 10तून मग 4-5 शॉर्टलिस्ट करू आणि मग 4-5 मधून त्यांना प्रेझेंटेशन करायला लावू. त्यातून ज्या एकाला तुम्ही निवडून द्याल तो माझा आर्किटेक्ट. सर प्रकल्प सुरू करण्यासाठी ज्या प्रोसेसेस आहेत सर्वसाधारणपणे फर्स्ट स्टेप पासून प्रोजेक्ट पूर्ण चालू करण्यापर्यंत साधारण त्याचा अवधी काय असू शकतो? तुमच्यावर सर्व निर्णय घेण्याचे अधिकार तुमच्याकडे आहे. त्यामुळे तुम्ही जितका अवधी घ्याल त्याच्यावर अवलंबून आहे. आता असेसमेंट ऑफ डिमांड मध्ये तुम्ही 1 महिन्यात असेसमेंट करू शकता, 2 महिन्यात करू शकता, 6 महिन्यात करू शकता, 1.5 वर्ष घेऊ शकता. त्यामुळे तुम्ही तुमच्या निर्णयामध्ये किती दिवस घ्याल त्याच्यावर अवलंबून नाही, माझ्यावर काही अवलंबून नाहीये. आता उदाहरणार्थ आज मीटिंग झाली, आता सेल्फ डेव्हलपमेंट करता स्पेशल जनरल बॉडी तुम्ही जर 6 महिने घेतलेच नाही तर मी काय करू शकतो? त्यामुळे तुम्ही हे निर्णय लवकर व्हायला पाहिजे तर जनरल बॉडीने निर्णय लवकर घेतले पाहिजेत. तुम्ही जितके लवकर निर्णय घ्याल तितके लवकर बिल्डिंग उभी राहू शकते आणि बिल्डिंग उभी राहिली नाही तर त्याला दोष देणारा कोणी बाहेरचा माणूस नाही, तुम्ही स्वतःच आहात. तुम्ही जितक्या लवकर निर्णय घ्याल तितक्या लवकर आपण पुढे जाऊ शकू. सर आपण हा स्वयंपुनर्विकास जर करणार आहोत तर त्याच्यासाठी महारेरावरती आपल्याला प्रोजेक्ट रजिस्टर करावं लागेल. आपली घरं आपले मेंबर किती विकत घेतात त्याच्याकरता महारेराचे रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही. आपण बाहेरच्यांना जर विकणार असू तर ते बाहेरच्याला विकण्याचे फ्लॅट महारेराकडे रजिस्टर करावे लागतील. धन्यवाद साहेब. न्यू मेंबर्स बाहेरचे किंवा आपल्या मेंबरचे रिलेटिव्ह नाहीत, टोटली आउटसाइडर्सना आपण देणार असू तर ते महारेराकडे रजिस्टर केले.